व्यवस्थापन कार्याचा आपण अभ्यास करत आहोत। मागील भागामध्ये आपण कर्मचारी व्यवस्थापन म्हणजे काय याचा अर्थ आणि त्याचे महत्त्व अभ्यासले आहे। या भागामध्ये आपण पुढील कार्याचा अभ्यास करणार आहोत। त्याआधी विद्यार्थी मित्र, या भागामध्ये आपले स्वागत आहे। चला तर वळूया आपण आपल्या पुढील कार्याकडे। विद्यार्थी मित्र, प्रकरण दुसरे, व्यवस्थापनाची कार्ये। यामध्ये आपण पुढील कार्य बघणार आहोत, निर्देशन। बघा, मागील कार्यामध्ये पहिलं होतं नियोजन। नियोजनामध्ये संघटनेची ध्येय, धोरणं, उद्दिष्ट ठरविली जातात। त्यानंतर कार्य होतं संघटन। संघटनामध्ये आपल्या व्यवसाय संघटनेला जी काही आवश्यक असणारी साधन सामुग्री आहे ती साधन सामुग्री एकत्र केली जाते आणि आपल्या कामानुसार तिची विभागणी केली जाते। आणि त्यानंतरचं कार्य होतं कर्मचारी व्यवस्थापन। त्यामध्ये तिथे काय केलं जातं तर कर्मचाऱ्यांची निवड केली जाते आणि निवड करून योग्य व्यक्तीला योग्य जागी नेमलं जातं। मग पुढील कार्य आहे निर्देशन। मग निर्देशन काय करतं तर हे जे काही कर्मचारी नेमलेले आहेत त्या कर्मचाऱ्यांना सूचना देणं, मार्गदर्शन करणं, त्यांच्याशी संपर्क करणं, त्यांना काम करण्यासाठी प्रोत्साहन, प्रेरणा देणं आणि त्या प्रेरणा देऊन त्यांना जी काही आपली व्यवसाय संघटनेची ध्येय धोरणं आहेत ती ध्येय धोरणं साध्य करण्यासाठी कर्मचाऱ्यांना तिथे प्रेरित करणं, हे जे काम आहे ते निर्देशनाचं आहे। म्हणजे निर्देशन हे कार्य व्यवस्थापन कार्याचा आत्मा आहे। कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन देणं आणि अपेक्षित ध्येय साध्य करून घेणं हे काम निर्देशनामध्ये केलं जातं। बघा, निर्देशन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे आणि ती उच्च स्तरापासून कनिष्ठ स्तरापर्यंत सतत अशी अखंड चालू राहणारी प्रक्रिया आहे। तिथे कुठेही खंड पडताना आपल्याला दिसत नाही, कारण मार्गदर्शन हे उच्च स्तरापासून कनिष्ठ स्तरापर्यंत कर्मचाऱ्यांपर्यंत वारंवार केलं जातं आणि त्यांच्याकडनं जे काही अपेक्षित काम आहे ते अपेक्षित काम तिथे करून घेतलं जातं। बघा, कर्मचाऱ्यांना तिथे मार्गदर्शन देणं फार महत्त्वाचं असतं, कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणं फार महत्त्वाचं असतं, जेणेकरून कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन दिलं तर योग्य दिशेने त्यांच्याकडनं काम होतं आणि संघटनेची जी काही ध्येय धोरणं आहेत ती ध्येय धोरणं योग्य रीतीने साध्य आपल्याला करता येतात। म्हणजे व्यवसाय संघटनेमध्ये व्यवस्थापक हा दिग्दर्शक असतो आणि तो दिग्दर्शक असल्यामुळेच तिथे कर्मचाऱ्यांना काय करतो, तो मार्गदर्शन करतो, त्यांना काम करताना ज्या काही समस्या येत असतील त्या समस्यांची सोडवणूक करतो आणि तिथे त्यांना दिशा दर्शवण्याचं काम तो करत असतो। अशा निर्देशनाची आपण व्याख्या बघणार आहोत। बघा, पहिले आपले विचारवंत आहेत थियो हेमन। बघा, नियोजनाप्रमाणे सर्व पार पडते की नाही ते पाहण्यासाठी आवश्यक सूचना देण्याची प्रक्रिया व तंत्रे म्हणजे निर्देशन होय। म्हणजे जे काही आपण नियोजन केलेलं आहे त्या नियोजनाप्रमाणे आपलं जे काही कार्य आहे ते कार्य पार पडतंय की नाही ते पार पाडण्यासाठी आपल्याला कोणत्या सूचना तिथे द्यायच्यात आणि सूचना देऊन ते आपल्याला आवश्यक कार्य तिथे पार पाडून घेणं म्हणजेच निर्देशन। तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ज्या काही सूचना आहेत, जे काही मार्गदर्शन आहे ते देण्याचं काम तिथे केलं जातं। त्यानंतर पुढील आपण व्याख्या बघणार आहोत उर्विक आणि ब्रेच या विचारवंतांची। व्यवस्थापनाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी जे स्त्री पुरुष कार्यरत असतात त्यांना मार्गदर्शन, प्रेरणा आणि नेतृत्व देणे म्हणजेच निर्देशन होय। बघा, व्यवस्थापनाची जी काही जबाबदाऱ्या आहेत ते जबाबदाऱ्या पार पडताना, कामं पार पडताना संघटनेमध्ये जे काही स्त्री आणि पुरुष कार्यरत आहेत, काम करत आहेत, त्यांना मार्गदर्शन करणं, त्यांना काम करण्यासाठी प्रेरणा देणं आणि नेतृत्व देणं, त्या व्यवस्थापकाच्या नेतृत्वाखाली त्यांच्याकडनं योग्य रीतीने काम करून घेणं म्हणजेच निर्देशन होय। म्हणजे निर्देशन काय करतं तर संघटनेची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तिथे जे काही कर्मचारी आहेत, जे काही अधिकारी
कनिष्ठ स्तरावरती असतील त्यांना सूचना देणं, मार्गदर्शन देणं, त्यांना प्रेरणा देणं, समुपदेशन देणं आणि तसेच त्यांच्यावर तिथे देखरेख ठेवणं असं आपल्याला म्हणता येईल. या निर्देशनाचं महत्त्व आपण बघतोय. त्यातलं पहिलं महत्त्व आहे कृतीला प्रवृत्त करणे. बघा, कोणतीही व्यवसाय संघटना ही कर्मचाऱ्यांच्या मदतीने जी काही आपली कार्य आहे ती पार पाडत असते. मग कर्मचाऱ्यांच्या मदतीने आपलं कार्य पार पाडताना किंवा त्यांनी ठरवलेल्या योजना तिथे वास्तवात आणली जाते, तिथे प्रत्यक्षात आणली जाते. मग ती योजना जर प्रत्यक्षात आणायचे तर वेळोवेळी त्या कर्मचाऱ्यांना योग्य मार्गदर्शन देणं, योग्य सूचना देणं महत्त्वाचं आहे. कारण जर त्या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन दिलं तर त्यांच्याकडनं दिलेलं जे काम आहे ते वेळेत पूर्ण होण्यासाठी मदत होते. सूचना दिल्या तरी तसेच त्यांना त्यांच्याकडनं जे काही काम आहे ते योग्य रीतीने वेळेत पूर्ण होण्यास आपल्याला मदत होते. मग अशी जे काही ठरविलेलं काम वास्तवात आणण्यासाठी त्या कर्मचाऱ्यांना सूचना देणं, मार्गदर्शन देणं आणि आपले जे काही अपेक्षित काम आहे ते योग्य वेळेत करून घेणे, त्यासाठी आपल्याला इथे निर्देशन महत्त्वाचे ठरत असते. म्हणजे व्यवस्थापक त्याच्या हाताखालच्या लोकांना सांगत असतो की काय काम करावं, कसं करावं, कधी करावं, त्याबद्दल त्यांना आदेश देत असतात, सूचना देत असतात आणि त्यांनी दिलेल्या सूचनांचं म्हणजेच व्यवस्थापकाने दिलेल्या सूचनांचं पालन होत आहे की नाही याकडे सुद्धा त्याचं लक्ष असतं. म्हणजे कर्मचाऱ्यांची जी काही कृती आहे त्या कृतीला प्रवृत्त करणे, त्या कृतीला चालू करणे, चालू ठेवणे यासाठी तिथे निर्देशन महत्त्वाचं ठरत असतं. त्यानंतर पुढील आपलं महत्त्व आहे प्रयत्नांचे एकत्रीकरण. बघा, संघटना म्हटली की तिथे एकत्रित प्रयत्न असतात. व्यवसाय संघटनेमध्ये विविध गट कार्यरत असतात, विविध विभाग कार्यरत असतात आणि या सर्वांनी एकच काम करायचं असतं. तर संघटनेची जी काही ठरवलेली उद्दिष्टे आहेत ती ठरवलेली उद्दिष्टे तिथे साध्य करायची असतात. मग अशा वेळेला या सर्व समूहांना, या गटांना योग्य संभाषणाने त्या एकच उद्दिष्टाकडे वळविण्याचं काम तिथे व्यवस्थापक करत असतो आणि व्यवस्थापक काय करत असतो त्यासाठीच प्रयत्न करत असतो. म्हणजे संघटनेमधील काम करणारे सर्व कर्मचारी, विभाग यांचं जे काही काम करतात त्यांच्या प्रयत्नांना एकत्रित आणण्याचं काम हा व्यवस्थापक करत असतो. कारण संघटनेची ध्येय साध्य करण्यासाठी चांगल्या नेतृत्वाची गरज असते आणि त्या चांगल्या नेतृत्वाकडे संभाषण जे आहे ते प्रभावी संभाषण असलं पाहिजे. अशा प्रभावी संभाषणातूनच जे काही कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांची जे काही वेगवेगळ्या विभागातले कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांचे प्रयत्नांचे एकत्रीकरण करणे शक्य होते. कारण सगळे कर्मचारी एकाच तिथे उद्देशाने प्रेरित असतात किंवा व्यवसाय संघटनेची जी काही उद्दिष्ट असतात त्या उद्दिष्टासाठीच काम करत असतात. मग जेव्हा प्रत्येक विभागातले कर्मचारी संघटनेच्या उद्दिष्टासाठी काम करतात तेव्हा त्यांचे जे काही प्रयत्न आहेत त्या सर्वांच्या कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांना एकत्र आणण्याचं काम इथे जो काही व्यवस्थापक करत असतो. आणि ते कशामुळे तर त्याच्याकडे जे काही नेतृत्व असतं, त्याच्याकडे जे काही संभाषण कौशल्य असतं याच्यामधून तो काय करत असतो तर कर्मचाऱ्यांना तिथे मार्गदर्शन देऊन त्यांच्या प्रयत्नांना जी काही संघटनेची ध्येय आहेत, धोरणं आहेत त्या ध्येय धोरणे साध्य करण्याकडे वळवत असतो. त्यानंतर पुढील आपलं महत्त्व आहे प्रेरणेचे साधन. बघा, व्यवसाय संघटनेमध्ये कर्मचारी जेव्हा काम करतो तेव्हा त्या कर्मचाऱ्याला तिथे प्रेरणा देणं फार महत्त्वाचं आहे. कारण कर्मचाऱ्याला जेव्हा प्रेरणा मिळते तो योग्य रीतीने संघटनेमध्ये काम करू शकतो. मग तिथे कनिष्ठ व्यक्तींना मार्गदर्शन करताना व्यवस्थापकाने काय केलं पाहिजे
तर त्यांच्या मताचा देखील आदर केला पाहिजे. जेव्हा तिथे कर्मचारी काहीतरी सांगतात किंवा कर्मचाऱ्यांना ज्या काही समस्या आहेत, कर्मचाऱ्यांना काहीतरी विचार मांडायचा आहे, तेव्हा त्यांची जी काही मतं आहेत त्या मतांचा आदर जो आहे तो व्यवस्थापनाने केला पाहिजे. व्यवस्थापकाने आपल्या कर्मचाऱ्यांमधील जे काही सुप्त गुण आहेत, ज्या काही क्षमता आहेत त्या क्षमता ओळखल्या पाहिजेत आणि त्या क्षमता ओळखून त्या क्षमतांमधून उत्तमोत्तम देण्यास त्यांना तिथे मदत केली पाहिजे किंवा त्या क्षमतांचा वापर व्यवसाय संघटनेमध्ये व्यवस्थापकाला करून घेता आला पाहिजे. कारण कर्मचाऱ्यांची कामगिरी सुधारायची आहे तर तिथे त्यांना आर्थिक आणि बिगर आर्थिक प्रलोभने देणं गरजेचं आहे. काही वेळेला आर्थिक प्रलोभन दिलं जातं, काही वेळेला बिगर आर्थिक, आणि अशी प्रलोभनं दिल्यानंतर निश्चितच कर्मचारी काय होतो, प्रेरित होतो. की समजा उदाहरणच घेऊ, एखाद्या व्यवसाय संघटनेला नफा जास्त झाला, मग त्या जास्त नफ्याचा जर फायदा कर्मचाऱ्यांना सुद्धा त्यांनी करून दिला, कर्मचाऱ्यांना सुद्धा काही बक्षीस तिथे वाटलं, तर निश्चितच कर्मचारी काय होतो, प्रेरित होतो आणि अजून योग्य रीतीने काम करण्याची त्याला प्रेरणा मिळते. मग असं जे काही प्रेरणेचं साधन आहे ते प्रेरणेचे साधन आपल्याला तिथे निर्देशनामध्ये साध्य होताना दिसते किंवा कर्मचाऱ्याला प्रेरणा जी आहे ती निर्देशनामधून मिळताना आपल्याला दिसते. त्यानंतर पुढील आपलं महत्त्व आहे स्थिरता प्रदान करते. बघा, प्रत्येक व्यवसाय संघटनेचं हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की व्यवसाय संघटनेला स्थैर्य असलं पाहिजे. त्या व्यवसाय संघटनेमध्ये स्थिरता असली पाहिजे. ती संघटना दीर्घकाळ टिकली पाहिजे. तिची वाढ जी आहे तिचा वाढ विकास हा होतच गेला पाहिजे. मग यासाठी व्यवसाय संघटनेमध्ये प्रभावी नेतृत्व असलं पाहिजे, संदेशवहन योग्य असलं पाहिजे, कर्मचाऱ्यांवरचं पर्यवेक्षण योग्य असलं पाहिजे आणि तिथे कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन योग्य रीतीने देता आलं पाहिजे. कारण कर्मचाऱ्यांना जर योग्य प्रोत्साहन दिलं तर कर्मचाऱ्यांमध्ये सहकार्याची भावना तिथे वाढते. कर्मचारी सहकार्याच्या भावनेने प्रेरित होऊन काम करतात आणि जेव्हा कर्मचारी सहकार्याच्या भावनेने काम करतो तर निश्चितच तिथे काय होतं, व्यवसाय संघटनेला आपली जी काही उद्दिष्ट आहेत ती उद्दिष्ट योग्य रीतीने गाठता येतात. व्यवसाय संघटना तिथे स्थिरता प्राप्त करते आणि संघटनेच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये संतुलन निर्माण होतं. म्हणजे व्यवसाय संघटना योग्य तिथेपणे टिकायची आहे तर ती स्थिरता मिळवण्यासाठी त्या संघटनेमध्ये जे काही नेतृत्व आहे, म्हणजे कर्मचाऱ्यांकडनं काम करून घेणारं नेतृत्व आहे ते योग्य असलं पाहिजे. कर्मचाऱ्यांशी तिथे जे काही व्यवस्थापक आहेत त्या व्यवस्थापकांचा संवाद चांगला असला पाहिजे आणि कर्मचाऱ्यांना योग्य रीतीने प्रोत्साहन व्यवस्थापकाला देता आलं पाहिजे. कर्मचाऱ्याला जर योग्य रीतीने प्रोत्साहन दिलं तर निश्चितच कर्मचारी जो काही आहे तो सहकार्याच्या वृत्तीने काम करतो आणि कर्मचाऱ्याने सहकार्याच्या वृत्तीने काम केलं तर त्याचा फायदा व्यवसाय संघटनेला घेता येतो. त्यानंतर पुढील आपलं महत्त्व आहे बदलांचा सामना करणे. बघा, व्यवसाय संघटना म्हटली की त्यामध्ये आपल्याला बदल हा अपेक्षित असतोच. मग बदल कशामध्ये, तर व्यवसाय संघटनेशी संलग्न असणारे जे काही घटक असतील, मग ग्राहक असेल, ग्राहकांच्या अपेक्षा बदलल्या, ग्राहकांची आवड बदलली, तिथे बाजारपेठेची परिस्थिती बदलली, तंत्रज्ञान बदललं, मग ह्या ज्या गोष्टी बदलत असतील तर व्यवसाय संघटनेमध्ये सुद्धा बदल करणं अपेक्षित आहे. जर व्यवसाय संघटनेमध्ये बदल केला नाही तर निश्चितच ती व्यवसाय संघटना टिकू शकत नाही. मग संघटनेला तिथे बदल का करायचं, तर तिची वाढ झाली पाहिजे, तिचा विकास झाला पाहिजे. मग संघटनेच्या वाढीसाठी संघटनेला आपल्या ज्या बदलतं पर्यावरण आहे त्या बदलत्या पर्यावरणाशी जुळवून घेणं आवश्यक आहे. पर्यावरण म्हणजे काय, आजूबाजूचे घटक. मग जेव्हा अशा आजूबाजूच्या घटकांमध्ये बदल होतो तेव्हा त्या बदलाशी संघटनेला जुळवून घेणं फार महत्त्वाचं आहे आणि जुळवून घेतलं तरच ती व्यवसाय संघटना काय करू शकते, आपलं अस्तित्व टिकवू शकते. मग कर्मचाऱ्यांना प्रेरणा, योग्य संदेशवहन आणि योग्य नेतृत्व यांच्या मदतीने कर्मचाऱ्यांना बदलाचे स्वरूप स्पष्टपणे समजू शकते.
कर्मचाऱ्यांना आपण सांगितलं, त्यांना सूचना व्यवस्थित दिल्या, त्यांना मार्गदर्शन व्यवस्थित दिलं, तर निश्चितच कोणते बदल झालेले आहेत किंवा कोणते बदल होऊ शकतात याची माहिती कर्मचाऱ्यांना मिळू शकते आणि ते स्पष्टपणे त्यांना समजू शकतं. आणि स्पष्टपणे जर कर्मचाऱ्यांना समजलं तर तिथे बदल जे आहे ते स्वीकारू शकतात आणि त्याचा सकारात्मक चांगला परिणाम व्यवसाय संघटनेला आपल्याला करून घेता येईल. ते व्यवसाय संघटनेला या बदलत्या परिस्थितीनुसार आपल्या व्यवसाय संघटनेमध्ये सुद्धा काय होईल, बदल करून घेता येईल. केवळ कशामुळे, कर्मचाऱ्यांना योग्य मार्गदर्शन दिलं तर कर्मचारी बदल स्वीकारण्यास तिथे तयार होतील. त्याने बदल स्वीकारला तर आपल्याला त्या व्यवसाय संघटनेमध्ये त्याचा फायदा करून घेता येईल. बघा इथे आपल्याला उदाहरण दिलं ई फायलिंग आणि कामाच्या ठिकाणी रोबोटचा वापर. बघा आता ई फायलिंग आता बऱ्याच व्यवसाय संघटनांमध्ये केलं जातं. ई फायलिंग म्हणजे काय, इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या साहाय्याने जी काही पत्र आहेत त्याचं फायलिंग, म्हणजे सगळं संगणकावर, तिथे कोणत्याही प्रकारे कागदाचा समावेश केला जात नाही. त्याच प्रकारे बऱ्याच ठिकाणी कामाच्या ठिकाणी काय केलं जातं, रोबोटचा सुद्धा वापर केला जातो. म्हणजे हे बदल आहेत आणि हे बदल तिथे व्यवसाय संघटनेमध्ये करणं अपेक्षित असतं. त्यानंतर पुढील आपलं महत्त्व आहे संसाधनांचा कार्यक्षम वापर. बघा निर्देशनामध्ये काय होतं, तर प्रत्येक व्यक्तीला त्याची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या नेमून दिल्या जातात. योग्य सूचना त्याला दिली जाते. तिथे जी काही यंत्रणा आहेत त्या यंत्रणाच्या आधारे त्याला कोणतं काम करायचं याची माहिती त्याला दिली जाते. मग याची माहिती दिल्यामुळे जो काही कामाचा अपव्यय आहे तो कामाचा अपव्यय टाळता येतो. त्याचे जे काही प्रयत्न आहेत त्या प्रयत्नांची पुनरावृत्ती आपल्याला टाळता येते. कारण मानवी श्रम, यंत्रसामग्री, कामाची पद्धती आणि पैसा या साधनांचा जास्तीत जास्त संभाव्य वापर करण्यासाठी कनिष्ठ लोकांना मार्गदर्शन केले जाते. म्हणजे व्यवसाय संघटनेमधली जी काही ही साधनं आहेत त्या साधनांचं मानवी श्रम असतील, यंत्रसामग्री असेल, तिथे पैसा असेल, तर याचा जास्तीत जास्त चांगला वापर होणं गरजेचं आहे. मग तो चांगला वापर करून घेण्यासाठीच काय केलं जातं, त्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलं जातं. आणि त्यामुळेच तिथे काय होतं, तर अशा मार्गदर्शनामुळेच, अशा निर्देशनामुळेच व्यवसाय संघटनेमध्ये जो काही खर्च आहे तो खर्च कमी होतो आणि व्यवसाय संघटनेचा नफा वाढण्यास मदत होते. कारण त्यांच्याकडे जी काही संसाधनं आहेत त्या संसाधनांचा पर्याप्त आणि कार्यक्षम वापर करून घेण्यावरती भर दिला जातो. त्यांना योग्य रीतीने मार्गदर्शन दिलं जातं आणि मार्गदर्शन सूचना यांच्या वापरामुळे तिथे कर्मचारी किंवा कोणतीही यंत्रसामग्री याचा अपव्यय आपल्याला होताना दिसत नाही. त्यानंतर पुढील आपलं महत्त्व आहे संघभावना निर्माण करते. बघा निर्देशन सर्व कर्मचाऱ्यांना सांघिक कार्य करण्यास प्रेरणा देते. निर्देशनामुळेच जे काही व्यवसाय संघटनेमध्ये कर्मचारी आहेत ते कर्मचारी तिथे सांघिक, एकत्र, समूहाने काम करण्यासाठी प्रेरित होतात. कारण संघटनेच्या यशामध्ये कोणत्याही वैयक्तिक प्रयत्नापेक्षा, म्हणजे कोणत्याही एका व्यक्तीच्या प्रयत्नापेक्षा सामूहिक प्रयत्नाला फार महत्त्व आहे. किंवा संघभावना ही जी भूमिका आहे, संघभावनेची जी काही भूमिका आहे, संघभावनेची भूमिका फार महत्त्वाची आहे. कारण व्यवसाय संघटनेचं कामकाज हे विविध गटांमार्फत, विविध व्यक्तींमार्फत केलं जातं, कोणत्याही एका व्यक्तीमार्फत केलं जात नाही. आणि म्हणूनच इथे जी काही संघभावना आहे ती संघभावना कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण करणं फार महत्त्वाचं आहे. आणि व्यवस्थापकाची ही भूमिका आहे की जर त्याला आपली संघटनेची उद्दिष्ट, पूर्वनियोजित आधी ठरवलेली उद्दिष्ट, ध्येय योग्य मार्गाने तिथे साध्य करायची असेल तर त्याला मार्गदर्शक तिथे व्यवस्थित व्हावं लागतं. कर्मचाऱ्यांना चांगल्या रीतीने मार्गदर्शन करावं लागतं आणि कर्मचाऱ्यांना योग्य रीतीने काम करण्यासाठी प्रवृत्त करावं लागतं आणि ते पण संघभावनेने. कारण कोणत्याही एका वैयक्तिक व्यक्तीच्या प्रयत्नामुळे संघटनेची उद्दिष्ट सहजपणे साध्य होऊ शकत नाही. आणि अशी जी काही संघभावना आहे ती संघभावना निर्माण करण्यासाठी निर्देशन महत्त्वाचे ठरत असते. कारण निर्देशन कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन देते, त्यांना दिशा दाखवते कसं काम करायचं. आणि तिथे जे काही संघटनेतील समूह आहेत त्या समूहांना
एकत्र आणते आणि संघभावना तिथे निर्माण करण्याचं काम करते. त्यानंतर पुढील आपलं महत्त्व आहे व्यक्तींमधील क्षमता ओळखणे. बघा, संघटनेमध्ये बरेच व्यक्ती काम करत असतात. मग त्या व्यक्तींमध्ये कोणते विशेष गुण आहेत, त्यांच्याकडे कोणत्या क्षमता आहेत, त्या तिथे ओळखून त्या क्षमतांना प्रोत्साहन देऊन, त्या क्षमतांना योग्य प्रेरणा देऊन, त्यांच्याकडे उपलब्ध असणाऱ्या ज्या काही क्षमता आहेत, जे काही विशेष गुण आहेत, त्या विशेष गुणाचा सर्वश्रेष्ठ वापर तिथे व्यवस्थापकाला करून घेता आला पाहिजे. कारण जर त्या विशेष गुणाचा वापर केला, त्यांच्या क्षमतांचा वापर केला, निश्चितच तिथे संघटनेची ध्येय आहेत ती योग्य रीतीने साध्य करता येतील. मग अशा पद्धतीचं जे व्यवस्थापकाचं चांगलं नेतृत्व आहे, त्या नेतृत्वाच्या वापरामुळेच किंवा व्यवस्थापकाच्या त्या अभ्यासामुळेच व्यवस्थापक काय करू शकतो, तर संघटनेमधले जे काही कर्मचारी आहेत, त्या कर्मचाऱ्यांमधले जे काही विशेष गुण आहेत, त्यांच्या अंगी असणाऱ्या ज्या काही क्षमता आहेत, त्या क्षमता तिथे ओळखू शकतो, त्यांना त्या क्षमतांना विकसित करण्यासाठी मार्ग दाखवू शकतो, त्यांच्या क्षमतेचा वापर करून घेऊ शकतो, तो तिथे त्यांना प्रोत्साहन देऊ शकतो. म्हणजे व्यक्तींमधील क्षमता ओळखण्यासाठी तिथे निर्देशन महत्त्वाचं ठरत असतं. कारण कर्मचारीला मार्गदर्शन करता करता व्यवस्थापक त्यांच्या अंगी असणाऱ्या क्षमता ओळखू शकतो आणि त्या क्षमतांचा जो काही वापर आहे तो व्यवसाय संघटनेच्या ध्येय प्राप्तीसाठी तो करून घेऊ शकतो. त्यानंतर पुढील आपलं महत्त्व आहे कार्यक्षमतेत वाढ होते. बघा, कर्मचाऱ्यांकडनं जी काही व्यवसाय संघटनेमधली कामगिरी आहे ती सर्वोत्तम करून घेणं फार महत्त्वाचं आहे आणि ती सर्वोत्तम करण्यासाठी व्यवस्थापकाचं मार्गदर्शन आणि प्रेरणा महत्त्वाचं आहे. कारण व्यवस्थापक तिथे जेव्हा अशा कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन देतो, प्रेरणा देतो, म्हणजे तो एक नेता म्हणून तिथे काम करतोय आणि नेता म्हणून त्यांनी काम केल्यामुळे तो काय करतो, संघटनेतील गटाला संघभावना निर्माण करतो आणि संघभावना निर्माण करून तिथे योग्य रीतीने संघटनेतील कर्मचाऱ्यांकडनं काम करून घेतो. म्हणजे हा जो काही व्यवस्थापक आहे तो व्यवस्थापक आपल्या व्यवस्थापनातून, आपल्या मार्गदर्शनातून, आपल्या कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या प्रेरणेतून तिथे जी काही पर्यवेक्षणाची आहे ती योग्य तंत्र तो वापरतो आणि त्या तंत्रांचा वापर असा होतो, त्या तंत्रांचा आपल्याला फायदा असा होतो की या तंत्रांच्या वापरामुळे संघटनेवर सकारात्मक परिणाम होतो आणि संघटनेची जी काही कार्यक्षमता आहे ती कार्यक्षमता वाढताना आपल्याला दिसते. कारण कर्मचाऱ्याला प्रेरणा दिली, कर्मचारी प्रेरित होतो, योग्य रीतीने काम करतो आणि हे व्यवस्थापक तिथे करत असतो. म्हणजे अशी कर्मचाऱ्याच्या कार्यक्षमतेत वाढ करण्याची जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया निर्देशनामध्ये केली जाते किंवा योग्य मार्गदर्शनामुळे, त्याला प्रेरणा दिल्यामुळे कर्मचारी योग्य रीतीने प्रेरित होतो आणि काम करण्यास प्रवृत्त होतो. त्यानंतर पुढील आपलं महत्त्व आहे सहकार्य. बघा, कोणत्याही संघटनेमध्ये सहकार्य असणं फार महत्त्वाचं आहे. तिथे जे काही उच्च स्तरापासून कनिष्ठ स्तरापर्यंत व्यक्ती काम करतात त्या सगळ्यांमध्ये सहकार्याची भावना असणे फार महत्त्वाचं आहे. सांघिक भावनेने काम करणं फार महत्त्वाचं आहे. कारण व्यवसाय संघटनेची जी काही उद्दिष्ट आहेत, ध्येय आहेत, ती ध्येय जर आपल्याला उच्चतम कार्यक्षम पातळीने गाठायची असतील तर निश्चितच तिथे पूर्णपणे उच्च स्तरापासून कनिष्ठ स्तरापर्यंत सहकार्य असणं महत्त्वाचं आहे. आणि अशी सहकार्याची भावना किंवा असं सहकार्य निर्माण करण्याचं काम निर्देशन करतं. निर्देशनामध्ये कर्मचाऱ्यांना जे काही मार्गदर्शन आहे ते मार्गदर्शन केल्यामुळे, कर्मचाऱ्यांना प्रेरित केल्यामुळे तिथे सहकार्याची भावना वाढीस लागते आणि सहकार्याची भावना तिथे वाढीस लागल्यामुळे जे काही सांघिक कार्य आहे ते सांघिक कार्य योग्य रीतीने पार पाडलं जातं आणि संघटनेची उद्दिष्टे सहज तिथे साध्य केली जातात. म्हणजे सहकार्याची भावना निर्माण करण्यासाठी निर्देशन महत्त्वाचे ठरत असते. इथे आपण
निर्देशन म्हणजे काय आणि निर्देशनाचं महत्त्व अभ्यासलेलं आहे. तूर्तास इथे थांबूया. पुढील भागामध्ये भेटूया पुढील कार्यासह. तोपर्यंत धन्यवाद. तुम्ही अभ्यास करत राहा आणि आपल्या यशाचा मार्ग मोकळा करा.